ताज्या भाज्यांनी परिपूर्ण झणझणीत आणि रुचकर सांबर. चला आपण बघूयात कसं करायचं. इथे मी एका कुकरमध्ये मोहरी, आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे. ती छान लाल झाल्यावर ती कढीपत्त्याची पाने आपण टाकून घेतलेली आहेत. आपण आता कांदा टाकून घेऊयात. हा छान लालसर असा परतून झाला ना, मग त्यामध्ये आपण हळद, सांबर मसाला आणि लाल मिरची पावडर टाकून घेऊ. तुमच्याकडे जी असेल ती टाकली तरी चालेल. त्यामध्ये आता आपण टोमॅटो ॲड करून घेऊयात. हे छान मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊ. त्यात चवीनुसार मीठ टाकूयात. ह्या ज्या सर्व भाज्या चिरल्या होत्या ना, त्या आपण त्यात ॲड करूयात. बटाटा, वांगी, गाजर हे सर्व भाज्या आपण छान हलवून झाल्यानंतर त्यामध्ये भिजत घातलेली तुरीची डाळ ही मिक्स करून घेऊयात. आता ह्याच्यात चवीनुसार आपण गूळ ॲड करून पाणी ॲड करूयात आणि 2-3 शिट्टी ह्याला होऊन देऊयात. इथे आपलं सांबर हे रेडी आहे. आपल्याला सांबरची किती क्वांटिटी पाहिजे त्यानुसार आपण इथे पाणी ॲड करून घेऊ. एक 2-3 उकळी आल्यानंतर ह्याच्या शेवग्याच्या शेंगा आपण ॲड करू. ह्या आपण आधीच घातलेल्या नव्हत्या, आता उकळी आल्यावर आपण घातलेल्या आहेत, म्हणजे त्याचा जास्त गाळ होणार नाही. कोथिंबीर टाकू. इथे आपलं सांबर हे छान दिसत आहे. खवय्यांसाठी गरमागरम झणझणीत आणि घरगुती सांबर रेडी आहे. या सांबरमध्ये ज्या भाज्या व मसाले वापरले आहेत त्याचे अचूक प्रमाण पाहायचे असेल तर रेसिपी खाली जे त्रिकोणी बटन दिले आहे त्यावर क्लिक करा आणि रेसिपी एन्जॉय करा. धन्यवाद.